ज्यांना आपण नुकताच खेळताना पाहिलं, पण गणेश ज्यावेळी खास करून ऑक्शनचा सोला पार पडला होता मुंबईमध्ये, त्यावेळी कॅटेगरी सी मधला खेळाडू होता. प्रितेशजी आठवत असेल की कॅटेगरी सी मधला खेळाडू आज मैदानावरती बहारदार कामगिरी करू शकतोय, हे त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि नुसतं सिद्ध नाही केलं, जवळपास कॅश प्राइस 5,000 रुपयाचा तो मानकरीही ठरलेला आहे आणि संघासाठी विजय मिळवून दिलेला आहे. हे विशेष आहेत. म्हणजे प्रशांत पोस्टुरे यांना माहित पण होतं की आपण ही मॅच जिंकू, ते तर अगदी मैदानाच्या बाहेर गेले होते. चला मॅच सुरुवात. अंपायर्स रेडी आहेत, डीबीएनची टीम रेडी आहे, स्कोरर टीम रेडी आहेत. महत्वाचा मॅच पुन्हा एकदा रंगतोय दोन संघादरम्यान, टीएम आणि दोस्ती. ओहो, पहिल्याच बॉलला उडवलाय, हवेमध्ये खेळलाय श्याम. पहिल्याच बॉलवरती येतोय, श्यामनं घेतलाय कॅच, मिळाली विकेट, फलंदाज बाद गॉन. टीम आशिष गोठल यांच्या स्वरूपाने एक मोठा झटका आहे, तो मोठा झटका लागला टीम दोस्ती 11 संघाला. प्रचंड हवेचा स्त्रोतही आता वाढले गेलेत. आमच्या जोडीला सुनील पोस्टुरे आहेत, पूजा क्रिएशन चे अगदी मालक आहेत आणि तेही आमच्या बाजूने बसलेले आहेत. स्कोरिंगचं काम ते करतात. प्रितेश नातकर यांनाही आपण सध्याच्या घडीला पाहतायत, तेही सध्याची भूमिका मात्र बजावतायत. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अपील होत आहेत, परंतु सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती करतायत, परंतु एकाच हवेवरती मात्र समाधान आहे ते व्यक्त करावं लागणार आहेत. धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. ओ, फटका खेळलाय पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षकाने चुकी केलाय आणि क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल मात्र सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. मध्ये 27 होऊ शकतात का, तर यस डेफिनेटली होऊ शकतात. आणि या मैदानावरती आता नुकताच झालेल्या मॅच मध्येही आपण सर्वांनी पाहिलेलं आहे कशा प्रकारे बॅटिंग करायची हे गणेशने दाखवून दिलंय. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा मात्र सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, तर लॉंग ऑफ मध्ये वेगाने बॉलवरती येतात, बॉलला फील्ड करतायत. तोपर्यंत 1 रन या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या 6. आतापर्यंत या षटकातील विचार केला तर 4 बॉलचा खेळ फेकून झाला. धावसंख्या धावफलकावरती 6. फुलटच बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू व्यवस्थित स्पर्श नाही करू शकले. धावसंख्या आपण पाहिले, पंचांचा नो बॉलचा इशारा, कमरेच्याही वरती चेंडू पाहायला मिळाला, तेच पंच मात्र या ठिकाणी घोषित करतायत. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत 8. चला गोलंदाज रेडी आहेत. फटका पुन्हा आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळायला लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती येतोय. एकाच हवेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतंय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 1-1 धावेने संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठे फटके मात्र या षटकामध्ये नाही आले. कुंभारलीचा खेळाडू होता खास करून गणेश, आणि गणेशनं चांगली बॅटिंग केली होती. फटका छान खेळलाय ऑफ साईडच्या दिशेने, झेलची संधी असेल का, कॅच तर नाही कॅरी करू शकले या ठिकाणी, परंतु 2 धावा आहेत, 2 धावा या ठिकाणी येत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या 11. एक षटकाचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा मॅच
निलेश सह्याद्री 11 आणि स्वामी कृपा. निलेश सह्याद्री 11 आणि स्वामी कृपा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण यायचं आहे. निलेश सह्याद्री 11 आणि स्वामी कृपाच्या दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती आहेत आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी खालच्या दिशेने जिथे आपला मुख्य टास्क बॉस आहे त्या ठिकाणी आपण या. गोलंदाज रेडी आहेत. दुसरं षटक. पहिल्याच बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉलला खेळलाय फाईन लेगचा खेळाडू. शॉर्ट फाईन लेगचा धावतोय बॉल वरती. लॉंग लेगचा खेळाडू चेंडूवरती येतोय. एका स्ट्राईक वरती 2 गाड्या येत आहेत आणि इन्सिडेंट त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मैदानावरती घडतंय काय आता मात्र पंचांचं बोट हवेमध्ये आहे. यानी की खेळाडू आता बाद होत आहेत. फलंदाज बाद होतील. विकेट डाऊन होईल. आपण जाऊया डीजे कडे. आहे पुण्याचा सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचा आपण पाहतायत युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6व वर्ष 6व आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. योगेश मैदानावरती दाखल होत आहेत. पाहूया योगेश कशा प्रकारे बॅटिंग करणार. फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती वेगाने. बॉल हातामधून अगदी हातामध्ये आला असता तर कदापि धोका पत्करावा लागला असता परंतु तसं काही घडत नाहीत. एक धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 13 रन. षटक क्रमांक मैदानावरती मार्गस्थ आहे. दुसरं आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 2 बॉल फेकून झाल्यात. तिसरा बॉल ओव्हर द विकेटने. फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच देऊन मात्र फलंदाजाला परतावं लागेल. गॉन. वरती रेडी आहेत. नवीन बॅटर विश्वजित दाखल होत आहेत. पुढचा बॉल. यावेळचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी. ओहो डायरेक्ट हिट काम तमाम. बॅट्समॅनला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एक धक्का लागतो टीमला मैदानावरती TM बॉयजला. गन. संघाला TM बॉयज सध्याच्या घडीला चांगलं प्रदर्शन करतायत. मागील मॅच पेक्षा या मॅच मध्ये आता काहीतरी बदल करावा लागेल. तोच बदल करण्याचा प्रयत्न करताय सध्याच्या घडीला टीम TM बॉयज. नवीन बॅटर शंकर. फटका खेळण्याचा प्रयत्न. आघात करण्याचा प्रयत्न. बॉलला खेळला गेला. चेंडू मात्र आपण पाहतात निघून जातोय. एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जात आहेत. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती 14 रन. शांत संयमी सावध सुरुवात जी आहे ना ती सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत शंकर. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पिचिंग जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच मात्र दर्शवत आहेत. खराब बॉलचा इशारा मात्र करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती पाहायला मिळतात 15. 15 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स. 1.5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 15. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. शेवटचा बॉल.
सोडून दिलाय पुन्हा एकदा बॉलला. पुन्हा एकदा जर पाहिलं तर खराब बॉल मात्र पाहायला मिळतोय. अतिरिक्त स्वरूपाचे जास्तीत जास्त बॉल मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. धावा बॅटिंग करणाऱ्या टीमनं मैदानावरती मोठे फटके नाही खेळले, परंतु सध्या गोलंदाजी करणारा संघ टीएम बॉईज थोडस बोनस स्वरूपाने ज्या धावा आहेत ना त्या देण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या 16, 16, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल. षटक संपला गेला मैदानावरती. आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ आहे, तो 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावा फलकावरती आहेत 16, 16, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचं षटक मैदानावरती बाकी असेल तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉन्ग. थँक्यू. चला कॅप्टन निलेश सय्यद 11 आणि स्वामी कृपाच्या पण या षटकानंतर टॉस केला जाणार आहे. ओके, सुरुवात. तिसऱ्या षटकासाठी सुरुवात. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅटर मात्र रेडी होते, आक्रमण करण्याच्या भूमिकेमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत, परंतु आक्रमण नाही करू शकले. निर्धाव चुरूची सांगता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला बॉल डॉट स्वरूपाने या ठिकाणी फेकला गेलाय. धावसंख्या 16 वरती मंदावली गेल्यात, विसावली गेल्या, स्थिरावली गेलेली आहेत. तिला मात्र पुढे चालू ठेवण्याचं काम करावं लागेल. पुण्यात आपण पाहिलं तर फटका खेळला गेला. चेंडू मात्र निघून येतोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन घेतला. दुसऱ्या रनचा प्रयत्न, परंतु 2 धावा आहेत. त्या 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या घेतल्या जात आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 18 धावा, 18, लॉस ऑफ 4 विकेट. बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर योगेश सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. 4 बॉलमध्ये 4 धावा त्यांनी बनवल्यात. एक मोठा फटका वगळता, एक चौकार वगळता एकही मोठा फटका अजूनही आलेला नाही. संघाला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडासा बाहेरच्या दिशेने बॉलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. हीच तर खास करून खासियत राहिली या गोलंदाजाची आणि ती दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात गोलंदाज साहिल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतो. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाच्या धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 19 धावा. 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटकातील आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झाला 3. उर्वरित 3 बॉलचा खेळ शेष आहे. 3 मध्ये किमान 2 मोठे फटके, किमान 3 मध्ये 10 धावा तरी येणं गरजेचं आहे. 3 षटकांमध्ये 30 धावा तरी बनवणं गरजेचं आहे. पाहूया दोस्ती 11. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडूला मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतायत, फेकी करतायत. 1 रन मिळवला. दुसरा रन धोकादायक ठरू शकते. यस, डेफिनेटली धोकादायक ठरणार. फलंदाज मात्र धावचूच्या स्वरूपाने बाद होत आहेत. धावफलकावरती लगावल्या जातात धावा 20 आणि 20 वरती लागलाय पुन्हा एकदा हा धक्का. कॉन. जुनी गोलंदाज. पुण्यात मात्र फटका खेळायचा प्रयत्न, 1 धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. ओ, फेकी खराब आहे, वाईडिश फेकी केली गेली आहे. 1 रन मिळवला. दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेकी विकेट किपरच्या एंडला आणि त्या ठिकाणी मात्र धोका पत्करावा लागेल. फलंदाज बाद होत आहेत. टीएम बॉईज या मॅच मध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय. दोस्ती 11 या ठिकाणी थोडंसं कमकुवतपणे जाणवतोय. डीजे विषारी असून मूड मध्ये ड्रॉ मध्ये आपण पाहिलं तर अ गटामधून पूल ए मधून गौरेश आरविलवन संघाला बाहेर जावं लागलं.
आता तशाच प्रकारच्या सिच्युएशन सध्या निर्माण होतात की काय दोस्ती 11 साठी. कारण की सलग 2 पैकी 2 मॅचेसमध्ये तुम्हाला एक तरी मॅच जिंकायची होती, परंतु 2 पैकी 2 मॅच हरले. त्यामुळे गौरेश आरब 11चा संघ थोडासा बाहेरच्या दिशेने त्यांना मात्र जावं लागलंय. आता इथून दोस्ती 11 त्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं तर पण त्या धावसंख्येपर्यंत नाही पोहोचू शकले. धावसंख्या धावफलकावरती 21. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झालेला नाही. आज जास्तीत जास्त इनफिल्ड मध्ये फटके खेळले गेले, 30 सेकंडच्या आतमध्ये खेळले गेलेत. 1 रन येत आहेत, धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. त्या मात्र 22 धावा. फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपाने दुसऱ्या धावेसाठी. 22 रन आतापर्यंत बनवल्या गेल्यात आणि मॅच जिंकण्यासाठी 23 धावेंचं लक्ष आहे. तोपर्यंत आपण जाऊयात, बिकुमामा मालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ सेट टॉस केला जाईल. एका बाजूला पाहिलं तर अनिकेत महाडिक, निलेश सह्याद्री 11 आणि दुसऱ्या बाजूला विनायक कावणकर आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम स्वामी कृपाचे. टॉस केला जातोय दोन संघादरम्यान. टॉस जिंकलाय अनिकेत महाडिक आणि फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलंय स्वामी कृपाच्या अगेन्स्ट आणि बॅटिंग करायची टीम स्वामी कृपा या संघाला विनायक कावणकर, सुमित मापदे अँड टीम यांना मात्र बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला निलेश सह्याद्री 11, अनिकेत महाडिक आणि त्यांच्या संपूर्ण टीम असेल जी त्वरित यानंतर लगेचच या इनिंग नंतर मैदानावरती आपले 2 बॅटर घेऊन मैदानावरती मार्ग सोडताना पाहायला मिळणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 6 बॉल मध्ये 27 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्या. ओहो, फटका खेळलाय मिडल ऑफ द बॅट, परफेक्टली कनेक्शन आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6.
तर आक्रमक आणि विस्फोटक अंदाजामध्ये सध्या बॅटिंग सुरू झालेली आहेत. सुनील पुन्हा एकदा स्ट्राईक एन वरती फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बॉलला अडवतात, फील्ड करतायत. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर आहेत. पंच वळतायत विरल नायर सर आमच्या दिशेने आणि दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 10 धावा. गिरीशजी सवादकर यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकार जर सुनील बांद्रे यांच्या बॅटमधून आले तर 500 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र त्यांना दिलं जाणार आहे. नुकत्याच एका खेळाडूला आपण पाहिलं तर 4000 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 5000चं प्राइज आहे ते मात्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. गणेश यांची बॅटिंग आपण पाहिली, चांगली बॅटिंग, झंझावती बॅटिंग आपण पाहिली. बोटापटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. पंच लेगबायचा इशारा घोषित करतात. लेगबायच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. डबल फिगरमध्ये 11 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. समीकरण जर पाहिलं तर इथून येणारे बॉल मैदानावरती आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी रन करायचे आहेत 12. 14 बॉलचा केस शेष आहे. 12 धावेंची मैदानावरती गरज आहे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होणार. फटका खेळलाय पुण्यात आपण पाहू शकताय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतायत. 1 रन मात्र आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती 1ने वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 12. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्याचा प्रयत्न करत नाहीत. 23चं लक्ष आहे, माहीत आहेत आणि अशा वेळी कशा प्रकारे बॅटिंग करायची हेही दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. धावा धावफलकावरती 12. मॅच जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर 11 धावेंची गरज. फटका खेळलाय पुढे आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मात्र येतात वेगाने बॉलवरती. बॉलला मात्र फील्ड करतायत, फेकी करतात. तोपर्यंत 1 धाव मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये रन आल्यात त्या मात्र 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष होतं 23चं. येणारे चेंडू मैदानावरती आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. आशिष मैदानावरती येत आहेत. आयकॉन खेळाडू आहेत आशिष गोठल. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर चांगला पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाने चेंडू मात्र हाताळला गेला. धावफलकावरती धावा 13. 10 धावेंची गरज आहेत. येणारे बॉल शेष आहेत 11. मेहनतीपेक्षा जास्त मेहनत तुम्हाला करावी लागेल मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा मात्र आणखीन एक चांगला बॉल मात्र पाहायला मिळाला. आशिष गोठल यांच्याकडे ती गोलंदाजी आहे. संघासाठी धावा जरी कमी झाल्या, कदापि धावा जास्त असतात तर आणखीन मजा आली असती. पण असं नाही की मॅच संपलेला आहे. मॅच मध्ये सर्व काही होऊ शकतोय. ती मेहनत तुम्हाला करायची आहे आणि ती मेहनत करतायत आशिष गोठल. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर सिंगल त्या ठिकाणी मात्र घेतले गेलं. दुसरा धाब्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा होईल का तर नाही होणार. सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी धावा करायच्यात बरोबर 9. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर पुण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न एकदम मात्र त्या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती वाढली गेले 15. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावेंची गरज आहे. पुढचा मॅच एक मोठा मॅच आपला भेटीला येतो. निलेश सह्याद्री 11 आयकॉन अनिकेत महाडिक, स्वामी कृपा आयकॉन सुमित मापदी, विनायक कावनकर यांचा संघ पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा स्लाइस केलं, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 16 वरती. चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत.
आणि येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे 7 आणि 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 7 धाब्यांची बरोबर गरज आहे. 7-7. ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र मैदानावरती घडलंय काय. पंचांचं बोट हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज बाद झालाय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येत आहेत. समीकरण मैदानावरती बनणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि सुनील बांद्रे मैदानाच्या बाहेर. मध्ये 7ची गरज आहे. एक मॅच झाला प्रितेश जसा एक मॅच असा पाहिला आपण सर्वांनी. 6 मध्ये 7 नाही होताना पाहिल्यात. असंही होऊ शकतं. मेहनत करा. स्वतःमध्ये असलेली प्रसिद्धी ते दाखवा. आणि टीएम बॉईज सध्या प्रयत्न तो करणार की 6 मध्ये 7 त्यांना करायचे आहेत. पण मॅच कुठे बदललाय माहिती का. मॅच दुसऱ्या षटकामध्ये बदललाय. जिथे रन नाही आल्या, जिथे धावा नाही आल्या. आशिषचं षटक आयकॉन षटक होतं. फक्त 3 धावा आल्या होत्या. 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. पाहूया शेवटचं षटक. सिद्धेशानं इन्व्हाइट केलंय. हो पहिलाच बॉल यष्ट्यांच्या वरून जाणारा बॉल पाहायला मिळाला. मॅच रंगलाय. मॅच सामना बदलू शकतोय आणि तेच चित्र पाहायला मिळत आहेत. म्हणजे आज याच मैदानावरती 6 मध्ये 7 न होताना पाहिलात. याच मैदानावरती 6 मध्ये 27 असताना अफलातून बॅटिंग आपण पाहिलेली आहेत. म्हणजे त्याही गोष्टी होऊ शकत आहेत. दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही मैदानावरती असणार आहे. दबावामधून कोण बाहेर येणार, दबाव कोण झुगारणार याची चर्चा सध्या मैदानावरती आहे. 5 बॉलचा खेळ शेष आहे. 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 7 रन. पाहूया यावेळचा बॉल वाईट. आता ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे एक बॉल डॉट टाकल्यानंतर आणखीन काही गोष्टीवरती चर्चा झाली होती तिथे. मग कदापि ती चर्चा कसली होती त्याचे गोष्टीचा परिणाम होऊ शकतोय. दुसरी गोष्ट, अशा रीतीने तुम्ही एक बॉल डॉट टाकला होता, मग हा बॉल वाईटच्या स्वरूपाने का हाताळलाय हाही प्रश्न मैदानावरती पडलेला आहे. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी करायच्यात रन 6. 5-6. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, कॅच तर नाही होणार. बॉल बाउंड्री लाईन जवळ चाललाय. 2 रन त्या ठिकाणी घेतले आहेत. प्रयत्न 3ऱ्या रनचा सुरू झालाय. धावचीची संधी आहे आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत. मॅच मध्ये समीकरण पुन्हा एकदा जाणून घेऊयात. येणारे चेंडू आहे 4 आणि 4 मध्ये 4 रनची गरज आहे. एक छोटस संगीत ऐकूया आणि घेऊयात मैदानाच्या दिशेने. रंगलेला मॅच आता तोच आहे. म्हणजे हा जोर नाही लावत, अति जोर लावण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे प्रितेशजी थोडासा खांद्यावरती जोर नाही लावत तर अति जोर लावतोय, म्हणून कदापि हा इम्पॅक्ट होतोय. म्हणून म्हणतात ना नेहमी की तुमच्यामध्ये असतं नॅचरल गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न करा. पण नॅचरल नाही, थोडासा अति नॅचरल होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, कॅच घेतली तर मॅच ऑन होऊ शकतोय. पण नाही कोणीच नाहीये. तू घे मी घेऊ पण कोणीच नाहीये. म्हणजे त्या बॉल पर्यंत तरी कोणीच नाही पोहोचलं. मॅच मी तर म्हणेन दोस्ती 11च्या हातामध्येच होता, पण मेहनत तितकी नाही दिसली. म्हणजे पाठीमागे 6-7चा मॅच झाला होता ना, तशा प्रकारची मेहनत नाही दिसली. एका धावेची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. आता मॅच जवळपास आणला होता दोस्ती 11 संघाचे आशिष घोटल एका बाजूने अगदी लढले होते, पण 7 त्यांना नाही मिळाली. म्हणून प्रत्येकाची 7 असणं खूप गरजेचं आहे. हम 7-7. हवेमध्ये खेळलाय.
ओहो नाही, इथेही नाही झेल झाला. हा मॅच जो आहे तो मॅच आता मैदानावरून पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय टीम दोस्ती 11ला आणि त्यांचा प्रवासही थांबलेला आहे. दोस्ती 11 अमर शिगवण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. प्रवास त्यांचा या ठिकाणी संपतोय आणि पुढचा प्रवास चालू राहील तो टीएम बॉईजचा. टीएम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आपलं असणार आहेत आणि येणाऱ्या पुढील वर्षासाठी दोस्ती 11 आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात.